तर नमस्कार मित्रांनो, दुपारी जेवण झाल्यानंतर गेलो आतमध्ये TCMCला MTCमध्ये. परत पायाची मसाज वगैरे केली, हे बॅनर वगैरे लागलं होतं. म्हणजे आतमध्ये सगळे जे काय काय करतात ते सगळे ॲडव्हर्टाईज वगैरे आहे आतमध्ये आयुर्वेदामध्ये. मग तिथनं खाली आलो खालच्या मजल्यावरती. मग अण्णाला म्हटलं चला अजून तुमच्या थेरपी राहिल्यात. मग रामदेव बाबांचा फोटो वगैरे होता महाराजांचा, दाखवलं तुम्हाला. मग इथं लोक वेटिंगला थांबलेत नाही का नंबर घ्यायला. इथं रजिस्ट्रेशन असतं, फाईल दाखवली की नंबर वगैरे नोट करतात. तिकडे इकडे तिकडे कॅमेरा पॅन केला, रूमवरती गेलो. अण्णा झोपलेलं, कारण आमचं संपलं होतं 4-5 वाजता. तिथनं परत गेलो, आंघोळ वगैरे केली, कारण 6 वाजता योगा असतो. मग आधीच मी म्हटलं होतं तुम्हाला की माझलं क्लायमेट इथलं सूट होत नाही आहे, गरम होतं आहे. मग आंघोळ वगैरे चेंज केली, अण्णाला उठवलं, अण्णाला घेऊन डायरेक्ट मग खाली योगा भवनला गेलो. योगा भवनला गेल्यानंतर तिथं आज आम्हाला योग निद्रा आणि योगासन शिकवणार होते. मग अण्णाला बसवलं, अण्णाला म्हटलं तुम्ही चालू करा, मी थोडासा व्हिडिओ घेतो आणि मी पण बसतो. मग इकडे तिकडे कॅमेरा जरा दाखवला, कारण भरपूर लोक असतात. भरपूर म्हणजे मला वाटतं कमी कमी 300-400 लोक होती संध्याकाळी. मग अण्णा मी बसलो, येऊन मुद्रा केल्या वगैरे, योगा मुद्रा. कॅन्टीनला गेलो, कॅन्टीनला गेल्यानंतर जेवण केलं. पण कॅन्टीनला आलं तर आज मस्तपैकी बटाटे, डाळ भात भाजी आपलं रेग्युलर खाल्लं. चला म्हटलं आता कुठं जायचं, तर खाली आलो. खाली आल्यानंतर गेटमधनं बाहेर आलं, आपल्या रेग्युलर टपरीवरती गेलो, चहा वगैरे घेतला. परत गार्डनमध्ये आलो. मी तुम्हाला काल सांगितलं होतं फाउंटनबद्दल. तर बघा 1 2 3 4 काय चालू आहेत फाउंटेन. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.